Good morning, students. In today's lecture, we are going to start a fresh poem from your syllabus titled as The Ballad of Father Gilligan, written by W.B. Yeats. At the outset, first we will go about the poet and then we will deal with about the poem. See about the poet William Butler Yeats 1865 to 1939, an Irish poet with a worldwide reputation, was born in Dublin. आजच्या या लेक्चरमध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमाला ठेवलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ठेवलेली कविता द बॅलड ऑफ फादर गिलिजन जी W.B. इट्स या कवीने लिहिलेली आहे, ही कविता आपण आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी कवीचा थोडक्यात जीवन परिचय पाहणार आहोत. कवी विलियम बटलर येट्सचा जन्म 1865 मध्ये झालेला आहे आणि 1939 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. ते एक आयरिश पोएट होते आणि त्यांना त्यांच्या साहित्यातील लिखाणाबद्दल जगभर प्रसिद्धी मिळालेली होती. त्यांचा जन्म डब्लिन जे काही शहर आहे आयर्लंडमध्ये त्या शहरामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. मोस्ट ऑफ इट्स चाइल्डहुड वॉज लिव्ड इन डब्लिन अँड लंडन अँड while in Ireland, he often spent time in the beautiful Sligo country in the province of Connaught, which later left a mark on his poetry. W.B. येट्सचं जे काही बालपण आहे ते प्रामुख्याने डब्लिन आणि लंडन या शहरामध्ये त्या ठिकाणी गेलेलं आहे. ज्यावेळेस ते आयर्लंडमध्ये होते त्यांनी त्यांच्या जो काही सुरुवातीचा कालखंड होता त्याचं तारुण्य पण होतं ते त्यांनी स्लिगो कंट्री नावाच्या त्या भागामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, स्पेंड केलेलं आहे किंवा त्यांनी ते त्या ठिकाणी त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या कवितेवर त्या भागाचा त्या ठिकाणी प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. ॲज अ यंग मॅन ही स्पेंट हिज टाईम बिटवीन इंग्लंड अँड आयर्लंड अँड वॉज अ पार्ट ऑफ द पोएटिक सर्कल्स इन बोथ कंट्रीज. आणि एक तरुण कवी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे काही आयुष्य आहे ते आयर्लंड असेल किंवा इंग्लंड असेल त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, स्पेंड केलेलं आहे. आणि जे काही कवींचा एक सर्कल असतं किंवा साहित्यिकामध्ये जे काही कवी असतात त्यांच्यामध्ये एक नावाजलेलं नाव म्हणून त्या ठिकाणी एक नावारूपाला आलेलं एक प्रसिद्ध नाव त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी W.B. येट्सची ओळख आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. इट्स लिटररी करिअर बिगॅन विथ प्लेज लाईक पर्गेटरी, द काउंटेस कॅथलीन इन हब्लिवन, मोसाळा, डेअर म्यूड अँड ग्रेनिया, इन विच ही यूज्ड आयरिश लिजंड्स, हिस्ट्री अँड मायथॉलॉजी. हे जे काही प्ले आहेत W.B. येट्सने लिहिलेले जे काही हे नाटकं आहेत, कवी म्हणून मी त्या ठिकाणी W.B. येट्स इंग्रजी साहित्यामध्ये ओळखले जातात. त्याचबरोबर एक प्लेराईट म्हणजे नाटककार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी W.B. येट्सची ओळख त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. जे काय आपण नाव या ठिकाणी आता घेतलेले आहेत ते त्यांनी नाटकं लिहिलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जे काही आयरिश दंतकथा असतील, आयरिश हिस्ट्री असेल, इतिहास असेल किंवा मायथॉलॉजी असेल, या गोष्टींचा त्या ठिकाणी काय या विषयाने त्या ठिकाणी युक्त असे हे नाटकं त्यांनी लिहिलेले आहेत. ही ओन द नोबल प्राईज फॉर लिटरेचर इन 1923. 1923 मध्ये W.B. येट्सला त्या ठिकाणी मानाचा असा जगभरातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबल प्राईज 1923 मध्ये त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. बट मच ऑफ हिज स्प्लेंडेड पोएट्री केम आफ्टर 1923. आणि असं असलं तरी त्यांची जी काही महत्त्वाच्या ज्या कविता होत्या, ज्या गाजलेल्या कविता होत्या, त्या प्रामुख्याने 1923च्या नंतरच त्यांनी लिहिलेल्या आहेत असं आपल्याला त्यांच्या कवितेवर जर नजर टाकली तर पाहावयास मिळतं. हिज ग्रेट वर्क्स ऑफ पोएट्री इन्क्लूड द फॉलोइंग. आता मग जे काही त्यांचे प्रमुख कविता आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने
Wild Swans at Cooley 1919, Michael Roberts and the Dancer 1921, The Winding Stair and Other Poems 1933, Last Poems and Plays 1940 and The Tower 1928. ज्या काही त्यांच्या मुख्य गाजलेल्या कविता होत्या, जसे की आता या ठिकाणी मी तुम्हाला त्यांच्या पब्लिकेशन वर्षाचाही त्यांचा त्या ठिकाणी नामोल्लेख केला आहे. ह्या 1923च्या नंतर आलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. इट्स वॉज डीपली कमिटेड टू द रिव्हायवल ऑफ आयरिश लिटररी ट्रॅडिशन. आणि एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून इट्सनं त्या ठिकाणी एक स्वतःला वाहून घेतलं होतं. त्या ठिकाणी स्वतःची बांधिलकी त्या ठिकाणी काय केली होती, दर्शविली होती. कशाकरता? जे काही आयरिश लिटररी ट्रॅडिशन आहे, आयर्लंड देशाची जी काही साहित्यिक परंपरा आहे, तिचं पुनर्वीकरण, तिचं पुनर्जीवन करण्यासाठी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी केलं होतं, वाहून घेतलं होतं. आणि जर त्यांचा आपण साहित्याचा अभ्यास केला, त्यांच्या कविता अभ्यासल्या, त्यांचे नाटकं अभ्यासले, तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं जे काही आयरिश लिटररी ट्रॅडिशन आहे किंवा आयरिश साहित्याची जी काही परंपरा आहे, त्याचं पुनर्जीवन करण्याचं काम केलेलं असल्याचं त्यांच्या साहित्यामधून आपल्याला पाहावयास मिळतं. ही वर्कड विथ लेडी ऑगस्टा ग्रेगरी अँड जॉन सिंच टू रिव्हाइव्ह द आयरिश थिएटर और ॲबे थिएटर. त्यांनी जे काही आयरिश थिएटर होतं किंवा त्याला दुसरं नाव आहे ॲबे थिएटर, हे लेडी ऑगस्टा ग्रेगरी आणि जॉन सिंच या 2 व्यक्तींसोबत काम करत त्या थिएटरला पुनर्जीवन प्राप्त करून देण्याचं किंवा त्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, या 2 व्यक्तींच्या साह्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे. ही वॉज ऑल्सो डीपली इन्फ्लुएन्स्ड बाय द हिंदू थिओसॉफिस्ट मोहिनी चॅटर्जी. आणि त्यांच्यावर मोहिनी चॅटर्जी ज्या की थिओफिस्ट आहेत, त्यांचासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जे हिंदूंचा थिओपेस्ट म्हणून त्या ठिकाणी मोहिनी चॅटर्जी आहेत, त्यांचासुद्धा प्रभाव त्या ठिकाणी WB इट्सवर असल्याचा आपल्याला पाहावयास मिळतो. This is a very short biographical sketch of the poet WB Yeats. Now we will go ahead and look at the theme of the poem, or what is the summary of the poem. We will see here in a brief. See about the poem. The poem is about God. आता ही जी प्रस्तुत कविता आहे, द बॅलड ऑफ फादर गिलिजन नावाची तुमच्या अभ्यासक्रमाला या ठिकाणी ठेवलेली आहे 3rd इयरच्या. ही कविता देवाविषयी आहे किंवा दैववाद विषयी त्या ठिकाणी भाष्य करणारी ही कविता आहे. ही नोज इवन व्हेन द स्मॉलेस्ट मेंबर्स ऑफ हिज क्रिएशन फेस प्रॉब्लेम्स ऑर डाय. या ठिकाणी देवाला जो काही सजीव सृष्टी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे, ती सजीव सृष्टी ही त्या ठिकाणी सुखदुःख भोगत असते, त्या ठिकाणी अडचणी भोगत असते आणि त्या ठिकाणी काय करत असते, आपलं जीवन व्यतीत करते असते. आणि एक दिवस काय करते, ती हे प्रॉब्लेम फेस करत करत जीवन जगत एक दिवस ही क्रिचर्स, मग कुणी असेल ते, पशु असतील, पक्षी असतील किंवा मानव असेल, हे सर्व या ठिकाणी जे काही सजीव आहेत भूतलावरले, हे सर्व सजीव त्या ठिकाणी काय करतात, जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जातात आणि एक दिवस ते त्या ठिकाणी मरतात. इन दिस पोएम फादर गिलिजन, अ टायर्ड प्रिस्ट, इज आस्क्ड टू कीप विजिल ॲट द डेथबेड ऑफ वन ऑफ हिज पार्शनर्स. या कवितेमध्ये जो काही प्रिस्ट आहे, त्यांचं नाव आहे फादर गिलिजन, त्यांना असं सांगितलं जातं की जे काही त्यांचा एक पार्शनर असतो त्या ठिकाणी तो मरत असतो आणि त्याच्यापाशी काय करायचं असतं, त्यांना त्या ठिकाणी बसायला सांगितलेलं असतं. ही इज सो टायर्ड दॅट ही फॉल्स अस्लीप इन्स्टेड ऑफ गोईंग टू द मॅन्स हाऊस. मग ही जबाबदारी ज्यावेळेस त्या फादर गिलिजनला, त्या प्रिस्टला दिली जाते, त्यावेळेस तो खूप थकलेला असतो आणि त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर काय करतो, त्याच्या घरी जाऊन त्याची देखभाल करण्याच्या ऐवजी ती काय करतो, पडतो. झोपीत असल्याच्या कारणाने तो पडतो. व्हेन ही वेक्स अप अँड गोज टू द विडो टू अपोलोगाइज, ही फाइंड्स दॅट गॉड हॅड सेंट अन एंजल इन द गाईज ऑफ फादर गिलिजन टू कीप वॉच.
आणि हा जो प्रिस्ट त्या ठिकाणी नंतर जातो, ती जी काही विधवा असते त्या विधवेला त्या ठिकाणी माफी मागतो. त्यावेळेस त्याला असं दिसतं की त्या ठिकाणी देवानं एक देवदूत फादर गिलिजनच्या स्वरूपात त्या विडोकडं, त्या विधवेकडं पाठवलेला दिसतो. द पोएम एंड्स ऑन अ नोट ऑफ प्रेज अँड ओ. आणि शेवटी ही कविता त्या ठिकाणी एक प्रेज किंवा कौतुकाची थाप किंवा त्या ठिकाणी एक ॲड्युलेशनच्या स्वरूपात त्या ठिकाणी काय होते, समाप्त होते. द पोएम इज अ बॅलाड. आता ही प्रस्तुत कविता जी आहे ती टायटलावरूनच आपल्या लक्षात येते. द बॅलड ऑफ फादर गिलिजन म्हणजे प्रस्तुत कविता ही एक बॅलड आहे. बॅलड म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये पोवाडा म्हणतो. म्हणजे प्रस्तुत कविता ही एक पोवाडा आहे. द बॅलाड इज फेवरेट फॉर्म विथ फोक कल्चर्स अँड मेक्स यूज ऑफ डायलॉग्स. मग आता बॅलडचं काय कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, तर बॅलड हा एक प्रसिद्ध असा लोकगीताचा प्रकार आहे आणि ज्याच्यामध्ये संवाद हे त्या ठिकाणी प्रामुख्याने वापरलेले आपल्याला पाहावयास मिळतात. सिम्पल स्टांजाज अँड रिपिटेशन. त्याचबरोबर त्याची जी रचना असते किंवा स्टांजे हे कसे असतात, सिम्पल असतात, साधे स्टांजे असतात आणि त्यामध्ये रिपिटेशन हे वारंवार झालेलं पाहावयास मिळतं. अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे स्टांजा फॉर्ममध्ये कवितेच्या आपल्याला पाहावयास मिळतं. मेंट टू बी संग, इट नरेट्स अ सिंगल मेमोरेबल एपिसोड. आणि शेवटी आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स त्या ठिकाणी बॅलाडचं असतं की हा गायला जातो. हा त्याचं काय होतं, तो गायला जाण्याचा कवितेचा प्रकार आहे. त्याचबरोबर या बॅलाडमध्ये एक इन्सिडंट किंवा एक कुठली घटना त्या ठिकाणी काय केली जाते, मेमोराईज केली जाते किंवा तिचं स्मरण केलं जातं. अशा प्रकारचं रचना किंवा या प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ज्या कवितेमध्ये असतात त्याला बॅलड किंवा मराठीमध्ये आपण त्याला पोवाडा म्हणतो. अशा प्रकारचा हा द बॅलड ऑफ फादर गिलिजन ही कविता तुमच्या अभ्यासक्रमाला या ठिकाणी ठेवलेली आहे. द बॅलड स्टांजा कन्सिस्ट ऑफ 4 लाईन्स इन विच द सेकंड अँड फोर्थ लाईन राहीम. आणि बॅलाडमध्ये त्या ठिकाणी नेहमी करून 4 वळीचा स्टांजा त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. आणि या कवितेमध्ये द बॅलड ऑफ फादर गिलिजनमध्ये दुसरी आणि चौथी लाईन ही राहीम होताना किंवा तिथं यमक जुळताना आपल्याला या कवितेमध्ये पाहावयास मिळतं. दिस इज अबाउट द brief summary of this poem, The Ballad of Father Giligin, by W.B. Yeats. In our next lecture, we will deal with the poem itself. Thank you. Thank you for being with me. Do watch the video which I am going to share with you on the WhatsApp group as well as on YouTube. Thank you once again.